जुना बुधवार पेठेतून शिवाजी पुलाकडे जाणारा रस्ता अत्यंत अरुंद आहे। या रस्त्यावरील धोकादायक वाहतुकीविरोधात नागरिकांनी उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिलाय। एसटी बस, ट्रक आणि उसाच्या ट्रॅक्टरसह अत्यंत अवजड वाहतूक या रस्त्यावरून होते। त्यामुळे दसरा चौकातून शिवाजी पुलापर्यंत नवा उड्डाणपूल झाला पाहिजे अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे। कोल्हापुरातून पन्हाळा किंवा रत्नागिरीला जाण्यासाठी जुना बुधवार पेठेतून रस्ता जातो। मुळात हा रस्ता अरुंद आहे। दिवसेंदिवस वाहतूक वाढतीये। एसटी बसेस, ट्रक आणि उसाची वाहतूक याच रस्त्यावरून होते। त्यामुळे दिवस रात्र या रस्त्यावर वर्दळ असते। परिणामी स्थानिक नागरिक आणि शालेय विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊनच रस्ता ओलांडावा लागतोय। या पार्श्वभूमीवर सोमवारी सायंकाळी सर्वपक्षीय बैठक झाली। माजी महापौर महादेवराव अडगुळे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये जुना बुधवार पेठेतून जाणाऱ्या रस्त्यावरील वाढते अपघात आणि वाहतूक कोंडी याबाबत चिंता व्यक्त झाली। तालमीचे अध्यक्ष रणजित शिंदे यांनी हा रस्ता आता अपुरा पडत असून बाह्य वळण रस्ता बनवावा अशी मागणी केली। तर तावडे हॉटेल ते छत्रपती शिवाजी महाराज पूल या रस्त्यावर तातडीनं उड्डाणपूल तयार व्हावा। हा उड्डाणपूल दसरा चौकातून खानविलकर पंपमार्गे शिवाजी पुलापाशी निघावा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते सुशील भांदिगरे यांनी केली। तर ठरवून दिलेल्या वेळेपूर्वी होणारी अवजड वाहतूक थांबवली पाहिजे असं संतोष दिंडे यांनी बोलून दाखवलं। धोकादायक वाहतुकीमुळे अपघात होत असून वेळप्रसंगी रस्ता रोको करू असं उदय भोसले यांनी नमूद केलं। तर दीपक देसाई आणि धनंजय सावंत यांनीही लवकरात लवकर उड्डाणपूल तयार व्हावा अशी अपेक्षा व्यक्त केली। या प्रश्नासाठी आंदोलनाचे टप्पे ठरवू, जिल्ह्यातील खासदार, आमदार, पालकमंत्री यांना भेटून हा प्रश्न मार्गी लावला जाईल असं माजी महापौर महादेवराव अडगुळे यांनी स्पष्ट केलं। यावेळी तालमीचे सचिव रमेश पुरेकर, दिलीप ठाणेकर, इब्राहिम मुल्ला, सुनील शिंदे, धीरज मुळे, विजय पाटील यांच्यासह भागातील नागरिक उपस्थित होते।